midnight hour. मध्यरात्रीची घटका. We'll open our Bibles to Matthew 24 verses 1 to 13. मत्ते 25 1 ते 13. Then the kingdom of heaven shall be likened to 10 virgins who took their lamps and went out to meet the bridegroom. Now 5 of them were wise and 5 were foolish. Those who were foolish took their lamps and took no oil with them, but the wise took oil in their vessels with their lamps. But while the bridegroom was delayed, they all slumbered and slept. And at midnight a cry was heard, Behold, the bridegroom is coming, go out to meet him. Then all those virgins arose and trimmed their lamps. And the foolish said to the wise, Give us some of your oil, for our lamps are going out. But the wise answered, saying, No, lest there should not be enough for us and you, but go rather to those who sell and buy for yourselves. And while they went to buy, the bridegroom came, and those who were ready went in with him to the wedding, and the door was shut. Afterward, the other virgins came also, saying, Lord, Lord, open to us. But he answered and said, Assuredly I say to you, I do not know you. Watch therefore, for you know neither the day nor the hour in which the Son of Man is coming. मत्ते 25 1 ते 13. तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या, आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही, परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. मग वर उशीर लावित असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. पण मध्यरात्री अशी हाक झाली की, पहा, वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारींनी उठून आपल्या मशाली नीट केल्या. आणि मूर्ख कुमारींनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या, कारण आमच्या मशाली विझत चालल्या आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, कदाचित आम्हाला व तुम्हालाही तेल मुळीच पुरणार नाही, तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या, आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारीही येऊन म्हणाल्या, हे प्रभू, प्रभू, आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. यास्तव जागे राहा, कारण तो दिवस किंवा ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. Praise the Lord. So let us all stir up one another म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकांना जागृत करूया and hold on to the mystery of faith. आणि विश्वासाचं जे गुज आहे ते धरून ठेवूया. And let us not lose sight of the great day. आणि जो महान दिवस येत आहे त्यावरनं नजर हटवायला नको, For he is surely coming. कारण की तो नक्कीच परत येत आहे. Because everything that was said last week we saw of his first coming was fulfilled. कारण गेल्या आठवडी आपण पाहिलं त्याच्या प्रथम आगमनाविषयी जे काही बोललं गेलं होतं ते सगळं पूर्ण झालं. Amen. Amen. And he did come. आणि तो आला. And everything that is said of the second coming, wherein Jesus himself said, will come to pass also. आता दुसऱ्या आगमनाविषयी देखील जे काही बोललेलं आहे, येशू स्वतःही बोललेलं आहे, ते देखील सगळं घडणारच आहे, घडून येणार आहे. And Bible is the sole authority of the prophecies of God which is going to come to pass. आणि देवाने ज्या भविष्यवाण्या दिलेल्या आहेत की ज्या घडून येणार आहेत, बायबलच त्याचा पूर्ण पुरवठा आहे. Amen. People read Nostradamus books. लोक नॉस्ट्रॅडमसची पुस्तकं आणि त्याच्या भविष्यवाण्या वाचतात. You know, there are many secular books that speak about the end days. बाजारात अनेक पुस्तकं मिळतात की ज्यामध्ये शेवटच्या दिवसांविषयी सांगितलेलं आहे. पण I don't know about that, but Bible is the sole authority that can specifically tell you when is coming and what is coming will be. मला त्यांचं आणि त्याविषयीनं माहिती नाही, पण बायबल मात्र जरूर एक प्रधान असा अधिकार आहे की जो आपल्याला सांगून देतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हाताशी आहे, तो येणार आहे, तो कधी येणार आहे, त्याची यायची चिन्ह काय आहेत, काय होणार आहे, हे बायबल एक अधिकारयुक्त वाणीने सांगणारं प्रधान पुस्तक आहे. And if you want to know more about it, you can read Daniel 2, you can read Daniel 9, you can read the book of Revelation and combine it and you will come to know the end times. आणि तुम्हाला याविषयीनं वाढत्या प्रमाणात माहिती करून घ्यायची असेल तर दानिएलचा 2रा अध्याय, दानिएलचा 7वा अध्याय, दानिएलचा 9वा अध्याय आणि प्रगटीकरणाचं पुस्तक हे सारं तुम्ही वाचा. तुम्हाला वाढत्या प्रमाणात याविषयीनं माहिती मिळेल. If you read in the prophecy of Daniel, दानिएलची भविष्यवाणी जर तुम्ही वाचली, you will study how
the king Nebuchadnezzar of Babylon got a dream. तर त्यात तुम्हाला याचा अभ्यास करता येईल की नबुकेदनेझर राजा बाबेल देशाचा त्याला कशा रीतीने स्वप्न पडलं And that dream was given by God. आणि ते स्वप्न त्याला देवाने दिलेलं होतं. See? And in that dream, त्या स्वप्नात he saw something that he wanted a revelation of. त्यांनी असं काहीतरी पाहिलं की जे त्याला कळलं नाही त्याला त्याचं प्रगटीकरण हवं होतं. And nobody in the land could reveal. त्या स्वप्नाचा अर्थ त्याला हवा होता की जो त्याला त्या देशात कुणीही सांगू शकला नाही. No Gentile authority had the power to reveal what God gave the dream to the king. एकाही परराष्ट्रीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा हा अधिकार नव्हता की ज्याद्वारे देवाने जे हे स्वप्न या राजाला दिले त्याचा अर्थ कोणी सांगू शकलं असेल. What does it show? याचा अर्थ काय? You don't need to go to the Gentile world to understand what is God telling you. आपण परराष्ट्रीय लोकांकडे परक्यांकडे जायची गरज नाही हे समजून घ्यायला की देव आपल्याला काय सांगत आहे, देव आपल्याशी काय बोलत आहे. मी जरा जाऊन परक्या लोकांना विचारतो अशी गरज नाही. Only God's people will know the truth. फक्त देवाच्या लोकांना सत्य माहित असेल. And so only Daniel could both say the dream and give its interpretation also. तर फक्त दानिएलच स्वप्न बोलू शकला आणि त्या स्वप्नाचा अर्थही सांगू शकला. Like if I see a dream जसं समजा उदाहरणार्थ मला एखादं स्वप्न पडलं and I ask somebody to give its interpretation. आणि मी कोणाला तरी सांगितलं की या स्वप्नाचा अर्थ मला सांगा ना. And just to please me, people will give any interpretation. आता मला खुश ठेवायला माणसं काही अर्थ सांगतील. That doesn't mean they are astrologers or they are diviners. याचा अर्थ असा नाही की ते दैवी झाले का ते ज्योतिष जाणणारे झाले. Amen. Amen. But if I say, पण जर मी असं म्हणालो you need to give the dream also that I dreamt and then the interpretation also, मला पडलेलं स्वप्नही तुम्ही सांगा आणि त्या स्वप्नाचा अर्थही तुम्ही सांगा, then nobody can, fool. ते मग तिथे मग कोणी मूर्खाचा खेळ खेळू नाही शकत. Amen. Amen. And so that's why the wise people of the time of Nebuchadnezzar said, you just share us the dream, we will give its interpretation. आणि म्हणून नबुकेदनेझर राजाच्या कारकिर्दीतली जी सगळी ज्ञानी आणि हुशार शहाणी माणसं होती त्यांनी राजाला असं सांगितलं की तुम्ही तुमचं स्वप्न आम्हाला सांगा, त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला देतो. So that they can fool the king also. म्हणजे मग राजाला कुणीतरी मूर्खात काढता येईल. आता स्वप्न सांगितल्यानंतर सांगू काहीतरी अर्थ. See? But I think so he forgot it. पण मला असं वाटतं की तो विसरला. And so Daniel was the only person who shared the dream that Nebuchadnezzar had and also gave its interpretation. आणि दानिएल असा एकच व्यक्ती होता की ज्यानं नबुकेदनेझर राजाला पडलेलं स्वप्नही सांगितलं आणि त्याचा अर्थही सांगितला. And this dream was related to the Gentile empires. आणि या स्वप्नाचा संबंध परक्या साम्राज्यांशी होता. Amen. Amen. See, the Gentile rule was coming forth. आणि परका जो एक अधिकार किंवा एक साम्राज्य होतं ते येणार होतं. Amen. Amen. 4 world empires came about. 4 जगिक साम्राज्य आली, Isn't it? है ना. Babylon. बाबेल, I'll give it little bit in detail. थोडं तपशिलात देईन मी. Medo-Persia, second. मेदे पर्शिया, मेदी. Third, Greece. ग्रीस. Fourth तीन. was Roman government. आणि चौथं राज्य रोमन. These were the 4 world empires that ruled the world. ही 4 जगातली साम्राज्य संपूर्ण जगावर एकेकाळी राज्य करायची. You can read history also and it will tell you the truth. इतिहासाची पुस्तकं जरी तुम्ही वाचली तरी तुम्हाला हे सत्य कळेल. One thing is common. एक गोष्ट याच्यात कॉमन आहे, They were all Gentile world rulers. हे सगळे परके देशांवर राज्य करणारे होते. How come? कसे काय? God said he was going to be the ruler, isn't it? देव तर बोलला होता की तो राज्यकर्ता होणार होता. But God also warned the Jews. पण देवाने यहुद्यांना सूचनाही दिली, If you disobey me, तुम्ही जर माझा आज्ञाभंग केलात then the world will rule over you. तर जग तुमच्यावर राज्य करेल. You will not rule over the world. तुम्ही जगावर राज्य करणार नाही. And they disobeyed God. आणि त्यांनी देवाचा आज्ञाभंग केला. They went on disobeying God. यहुदी लोक देवाचा आज्ञाभंग करत राहिले. And the climax of it was आणि त्याचा क्लायमॅक्स असा झाला when they said to Samuel, we want a king like the world has a king. जेव्हा ते शमूएलाला म्हटले की जगात जसा राजा असतो तसा आम्हालाही राजा पाहिजे. See? Samuel said, तेव्हा शमूएल बोलला, God has to be your king. देव तुमचा राजा असायला हवा. He will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. Up till today, he provided you. आजपर्यंत देवाने तुम्हाला पुरवलेलं आहे. They said, like the world
they can see the king, we want a king over us. ते यहुदी लोक शमूएलला म्हटले की जसं जगातल्या लोकांना राजा पाहायला मिळतो ना तसा आम्हाला राजा पाहिजे जो आम्हाला दिसेल. God said, give it to them. तर देव शमूएलाला म्हटला त्यांना देऊन टाक. They have not rejected you, they rejected me. त्यांनी तुला नाही मलाच नाकारलंय. Let them know. त्यांना कळू दे. When the kings rule, what happens? जेव्हा राजे राज्य करू लागतात तेव्हा काय होतं याचा धडा त्यांना शिकू दे आता. And that's how these 4 world empires ruled the world. अशा पद्धतीनं ही 4 जगातली साम्राज्य या जगावर राज्य करून गेली. And the king saw a big statue राजाने एक मोठी मूर्ती पाहिली standing in front of him. त्याच्या समोर उभी असलेली The head was of pure gold. आणि त्याचं मस्तक जे होतं ते सोन्याचं होतं. Its arms and chest were of silver. शुद्ध सोन्याचं मस्तक आणि बाहू आणि छाती रुपयाची म्हणजे चांदीची. Its stomach and thighs were of bronze. जे पोट होतं ते पितळी Legs were partly iron and partly clay. आणि पाय जे होते ते थोडे मातीचे आणि थोडे लोखंडाचे. And so Daniel said, तर दानिएल बोलला while you saw this statue, तुम्ही ही मूर्ती पाहिलेली असताना suddenly अचानक a rock was cut out from a mountain, एक खडक डोंगरातनं कापला गेला and humans didn't cut it, आणि तो मानवांनी कापला नाही but पण miraculously it was cut. चमत्कारिकरित्या एक खडक डोंगरातून कापला गेला It struck the feet of the statue, आणि तो त्या पुतळ्याच्या पायाला लागला. and it smashed the feet, and the whole statue fell down, त्यातनं पायाला लागलं आणि संपूर्ण मूर्ती किंवा पुतळा खाली पडला. and the wind blew away all the pieces. आणि मग जोराचा वारा सुटून सगळे तुकडे उडून गेले. Nothing was remained, no trace of it. काहीच तिथे राहिलं नाही, काही सुगावा तिथे राहिला नाही. But that small rock परंतु तो छोटासा खडक that struck the feet, जो पायाला लागला होता, छोटा धोंडा किंवा it खडक, became a huge mountain, तो मात्र मोठ्या डोंगरात बदलला and it filled the whole earth. आणि संपूर्ण पृथ्वी त्या डोंगराने व्यापून टाकली. That's what you saw, O great king. असंच तुम्ही पाहिलं महाराज. And so Daniel gave its revelation. आणि मग दानिएलने त्याचं प्रगटीकरण दिलं. What did he say? काय बोलला तो? The head मस्तक that is of gold जे मस्तक सोन्याचं आहे is you. ते तुम्ही आहात. You are the greatest king. तुम्ही सगळ्यात मोठे महाराज Because आहात. there will be 4 world empires in the history of mankind. कारण मानव जातीच्या इतिहासात 4 मोठी साम्राज्य या जगावर राज्य See, करतील. he was telling from that time till the coming of Christ. तो त्या वेळेपासून ख्रिस्ताच्या आगमनापर्यंतच बोलत होता. And everything was so accurate. आणि सगळं इतकं अचूक होतं. All the different parts of man was showing the different ages that man will go through. आणि त्या पुतळ्याचे सगळे वेगवेगळे भाग किंवा अवयव जे होते ते मानवजात कशा वेगवेगळ्या टप्प्यांमधनं आणि भागांमधनं जाणार आहेत त्याविषयीनं सांगत होते. And Daniel said, दानिएल बोलला the head of gold is you. सोन्याचं डोकं तुम्ही आहात You will be the greatest king the world had ever seen. आणि जगाने कधीही इतका मोठा महान राजा पाहिला नसेल जेवढे मोठे महान तुम्ही व्हाल. And surely he was the greatest king. आणि नक्कीच तो राजा अतिशय महान झाला. And people thought that his kingdom will never come to an end. आणि लोकांना असं वाटू लागलं की त्याचं राज्य कधीच समाप्त होणार नाही. It was in those times the 7th wonders of then world. त्या काळातल्या त्या जगातलं ते 7वं आश्चर्य मानलं जायचं. You know, the Saddam Hussein had his palace there. तुम्हाला माहितीये सद्दाम हुसेनचा महाल तिथे होता. Summer palace overlooking the ruins of Babylon. सद्दाम हुसेनचा महाल तिथे होता की जेथून त्याला बाबेल दिसायचं. It lasted about 1,000 years. 1000 वर्ष ते टिकलं. It had gardens, it had post offices, त्याच्यात बागा होत्या, त्यात पोस्ट ऑफिस होते it had wide streets, आणि पांढरे चकचकीत रस्ते होते. it had everything. सगळं म्हणजे नंदनवन जणू. And he said, you will be the greatest. आणि तो म्हणाला तुम्ही सगळ्यात मोठे महाराज असाल. But a time will come, एक वेळ येईल your kingdom also will collapse. तुमचंही राज्य पडेल. Persia will take over. पारस किंवा पर्शिया ताबा घेईल. Persia will take over. पर्शिया ताबा घेईल. That means silver will take over. The याचा अर्थ- arms and the chest will take over. याचा अर्थ चांदी ताबा घेईल. हे कांदे हे भाऊ आणि छाती ताबा घेईल. But it will not be as powerful as the gold. You But- know, silver is not very
much valued as gold. सोन्या इतपत ते साम्राज्य ताकदवर नसेल, कारण की तुम्हाला माहितीये चांदी सोन्या इतपत ताकदवर नाही. So there is a decline of the world power. म्हणजे कशी अधोगती, जगातल्या साम्राज्याची अधोगती, उतार. And so Persia in those times was ruling over Asia, मग त्या काळात पर्शिया आशिया खंडावर राज्य करू लागला. Africa, Europe, all these places. आफ्रिका, युरोप या सगळ्या जागांवर पर्शियाचं राज्य आलं. It controlled half of the world's population in those times. जगातली अर्धी लोकसंख्या त्यावेळेला त्या साम्राज्याखाली आली. People thought it will never end. आणि लोकांना असं वाटायला लागलं की हे साम्राज्य कधीच संपणार नाही. पण Greek took over. ग्रीकनं ताबा घेतला. That speaks about the brass, the आता stomach. ग्रीक म्हणजे पितळी पोट. But that was slightly lesser in value than silver. आता चांदीपेक्षा पितळ्याचं मोल अजून कमी, सोन्यापेक्षा चांदी कमी, चांदीपेक्षा पितळ कमी. So the power was less, the authority was lesser. म्हणजे सामर्थ्य कमी झालं, अधिकार कमी झाला. And in those times, त्या काळात you must have read in the history book about Alexander the Great. अलेक्झांडर द ग्रेट याच्याविषयी तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचलं You असेल. know, he had ruled till Himalayas and even in India. हिमालयापर्यंत भारतात देखील त्याचं राज्य आलं. He never lost a single battle. एकही युद्ध तो कधी हरला नाही. Most successful commander in the history, that's what they say. अतिशय यशस्वी असा कमांडर, सेनापती इतिहासात असं म्हटलं जातं. But that empire also fell. तेही राज्य पडलं. Then came मग आलं the Roman government. रोमी साम्राज्य. That symbolized the feet. त्याच्यात पायाचं दर्शक आहे. It was a mixture of clay and iron. ज्याच्यामध्ये माती आणि लोखंड मिसळलेलं आहे. That was the time when Jesus and the apostles lived. आणि त्या रोमी साम्राज्याच्या कारकिर्दीत येशू ख्रिस्त शारीरिक रूपानं आणि त्याचे शिष्य जगले. And Rome was ruling the whole world at आणि that time. रोमी साम्राज्य संपूर्ण जगावर तेव्हा राज्य करत होतं. But the feet were partly iron and partly clay. पण त्याचे पाय ते थोडे लोखंडी आणि थोडे मातीचे. See, that's why they speak about the iron rule of Rome. आणि म्हणून ते म्हणतात ना रोमी साम्राज्य लोखंडाचं असं एक But म्हटलं yet, जातं. तरी it was powerful also, it was weak also. ते सामर्थ्यवान होतंही, ते अशक्तही होतं. Amen. आमेन. And then मग that power collapsed also. तेही सामर्थ्य ढासळलं. All the nations were destroyed. सगळ्या देशांचा नाश झाला. It became weaker and weaker according to Daniel 2 prophecy. आणि दानिएल 2 मधल्या भविष्यवाणी नुरूप ते दुबळं होत गेलं. It started in 476 AD. 476 एडीत त्याचं पतन सुरू झालं. When Rome fell जेव्हा रोमी साम्राज्य पडलं and it split into 10 nations of आणि Europe. 10 देशात त्याचं रूपांतर झालं युरोप. After that, त्याच्यानंतर it never revived. ते परत कधी सजीव झालं नाही. Many tried to revive it, but it never revived. त्याच्यानंतर रोमन एम्पायर किंवा रोमी साम्राज्य परत कधी सजीव झालं नाही. अनेक वेळेला प्रयत्न केले गेले पण नाही. 10 देशात ते वाटलं गेलं, विच कन्सिस्ट ऑफ युरोप. Many tried to revive the world Gentile governments. आणि बऱ्याच लोकांनी जगातल्या या परक्या साम्राज्यांना परत सजीव करायचा प्रयत्न जरूर केला. But पण it never revived. ते सजीव कधी परत झालं नाही. It will never revive. ते परत सजीव कधी होणार नाही. Because कारण there is a kingdom coming. एक राज्य येत आहे. The kingdom of my Messiah Jesus Christ. माझा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त त्याचं राज्य येत आहे. That kingdom will never end. ते राज्य कधी संपणार नाही. And if all these kingdoms were destroyed, it was because of that stone which came down crashing on that statue, and that stone which was rejected is the Lord Jesus Christ. आणि या साऱ्या साम्राज्यांचा जो नाश झालेला आहे तर तो जो खडक डोंगरातनं कापून त्या पुतळ्यावरती पडला आणि ज्यातनं तो पुतळा खाली पडून साम्राज्यांचा नाश झाला, तो खडक जो बांधणाऱ्यांनी नाकारला माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. His kingdom will never end. त्याचं राज्य कधी संपणार नाही. His Jerusalem is coming down. त्याची यरुशलेम खाली येत आहे And he will rule over the whole world. आणि संपूर्ण जगावर तो राज्य His करणार. law will go forth from Jerusalem. त्याचा नियम यरुशलेमेतून बाहेर पडेल. And the government shall be upon his shoulders. सत्ता त्याच्या खांद्यावर असेल. His kingdom will never end. त्याचं राज्य कधीही संपणार नाही. God said, देवला the son of David, दाविदाचा पुत्र he will rule over the whole world. संपूर्ण जगावर राज्य करेल म्हणाला. That means म्हणजे in the midst of this great
powerful kingdoms. या सगळ्या महान सामर्थ्यवान साम्राज्यांमध्ये God is ready to set up His kingdom on this earth. देव त्याचं राज्य या पृथ्वीवरती प्रस्थापित करायला तयार आहे. Praise the Lord. Amen. So we don't need to worry. आणि म्हणून आपण काळजी करायची गरज नाही. Whoever rules, ज्या कुणाचं राज्य असेल, whoever rules, ज्या कुणाचं राज्य असेल, God's kingdom will be established. राज्य कुणाचंही सध्याला असू दे, देवाचं राज्य प्रस्थापित होणारच आहे. Amen. Amen. He is the greatest. तो सगळ्यात महान आहे. Even when Paul was writing, पॉलने सुद्धा जेव्हा लिखाण केलं, Rome still ruled. रोमचं किंवा रोमन राज्य तेव्हा होतं. But in 476 AD, 476 एडी इसवी सन पूर्व the era of the Roman rule collapsed. रोमी साम्राज्य ढासळलं. They tried to revive it. त्यांनी प्रयत्न केला की ते साम्राज्य परत उभं करावं. In Daniel 2:43, दानिएल 2:43 मध्ये Daniel says, दानिएल म्हणतो, whereas thou sawest iron mixed with miry clay, they shall mingle themselves with the seed of men, but they shall not cleave one to another, even as iron is not mixed with clay. दानिएल 2 त्यातलं 43 वचन, तू लोखंड चिकण मातीशी मिसळलेले पाहिले, तसे ते आपणास मनुष्य संततीशी मिश्रित करतील, परंतु जसे लोखंड मातीशी मिसळत नाही तसे ते एकमेकांशी एकजीव होणार नाही. See that? बघा. And when the legs are hit, the whole body collapses. आणि जेव्हा पायांवरती मारा केला जातो त्याला संपूर्ण शरीर ढासळतं. And when it did happen, आणि हे कधी झालं? see, when did the whole statue fall? संपूर्ण पुतळा कधी खाली पडला? When the stone hit the legs. जेव्हा तो धोंडा, तो खडक पायांना लागला. When did it hit the legs? कधी लागला पायांना तो खडक? It started when Jesus came there. येशू जेव्हा तिथे आला तेव्हा याची सुरुवात झाली. During the Roman government rule, रोमी साम्राज्याच्या कारकिर्दीत येशूचा जेव्हा जन्म होऊन येशू he जेव्हा चित्रात आला struck the तेव्हा feet of the statue. त्याने त्या पुतळ्याच्या पायाला मारलं. And then मग the Roman government was ready to fall. रोमी साम्राज्य आता पडायच्या तयारीत. Praise God. देवाला And धन्यवाद. it fell. आणि ते पडलं. And time and again people started to rear it up, but never happened. आणि परत लोकांनी ते साम्राज्य उभं करायचा प्रयत्न केला पण झालं नाही. King Charles tried it, Napoleon tried it. चार्ल्स राजांनी प्रयत्न केला, नेपोलियननी प्रयत्न केला. Even Napoleon could not do it. नेपोलियन सुद्धा ते पडलेलं साम्राज्य रोमी परत उभा करू शकला नाही. And it will never rise. आणि ते कधी उभं राहणारही नाही. It will never rise. ते परत कधीही उभं राहणार Today नाही. there is no world rule. आज कुठं जगिक साम्राज्य आहेत का पुढे? Where is the संपूर्ण world जगावर rule? राज्य करणारी जगिक साम्राज्य आता कुठे? That ended with the Rome. संपलं ते. रोमी साम्राज्याबरोबर ते संपलं. It is over. संपलं. But God revealed it then. पण देवानी तेव्हा प्रगट केलं होतं ते. That means the power of the Gentiles will be crushed. याचा अर्थ परक्यांची शक्ती चुरडली जाईल. So the last thing I would like to add is शेवटची गोष्ट जी मला भरीनं सांगायला आवडेल ती, that you did not worry about perilous times that will come. की तुम्ही संकटाचा काळ जो येणार आहे त्याची काळजी करू नये. It will only come to test your faith in Jesus Christ. केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरचा तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाची पारख करायला ते येईल. Amen. Amen. Testing will happen, but you will not collapse. हा, कसोटी सगळ्यांची होईल पण तुम्ही ढासळणार नाही. And you know, आणि तुम्हाला ठाऊक आहे, more than you, तुमच्यापेक्षाही जास्त the devil is after Israel also. सैतान इस्रायलच्या मागे लागलाय. Amen. आमेन. Devil is angry. He is angry with the believers, yes, but he is angry with Israel also. सैतान बिलीवर लोकांवर चिडलाय, बरोबर आहे, पण तो इस्रायलवर सुद्धा चिडू नये, इस्रायलच्या मागे हातून लागला. Because Israel raised up Jesus Christ. कारण इस्रायलनी प्रभू येशू ख्रिस्ताला The उचललं. Jews brought forth the Messiah. यहूद्यांनी मसीहा आणला ना. And so the devil is very, very angry on Israel. सैतान भयंकर चिडलेला आहे इस्रायलवर. So if there is any nation on the face of this earth या भूतलावर जर कुठला देश असा असेल that the devil wants to destroy, की ज्या देशाचा सैतानाला नाश करायचा आहे, which nation it would be? कुठला देश असेल तो? Other than Israel. इस्रायलच असणार आहे तो. आणि कुठला? He wants to destroy because every plan, every prophecy comes from Israel त्याला and is इस्रायलचा- related to Israel. त्याला इस्रायलचा नाशच करायचा आहे, कारण प्रत्येक योजना, प्रत्येक भविष्यवाणी इस्रायल मधून येते. त्याचा संबंध इस्रायलशी आहे. If he could destroy Israel, जर तो इस्रायलचा नाश करू शकला he could destroy God's divine plan. तर देवाच्या दैवी योजनांचा त्याला नाश करता येईल. He could destroy the entire plan of God. आणि देवाच्या संपूर्ण योजनेचा त्याला नाश करता येईल जर त्याला इस्रायलचा नाश करता आला तर. Because every prophecy that you read written in the Bible, all these prophets came from Israel. कारण बायबलमध्ये जी प्रत्येक भविष्यवाणी, ज्या प्रत्येक संदेश त्याने लिहिलेली आहे
तो प्रत्येक संदेष्टा इस्रायल मधून आलेला आहे. No other prophet was born outside Israel. बाकी एकही संदेष्टा इस्रायल देशाबाहेर जन्माला आलेला नाहीये. The Bible was made by these prophets from Israel. बायबल इस्रायल देशातल्या संदेष्टांनी बनवलेलं आहे. Praise the Lord. आमेन. Right from the beginning, सुरुवातीपासून God had revealed it. देवाने प्रकट केलं In the Garden of Eden, त्या एदेन बागेत what God's plan was. देवाची योजना काय होती. Amen. आमेन. And God said, आणि ते the बोलला seed of the woman will crush Satan, स्त्रीचं बीज सैतानाला चुरडेल and Satan would only strike his heel. आणि सैतान केवळ तिच्या टाचेला मारेल. Where would it happen? In Israel. कुठे होणार आहे सगळं. इस्रायल मध्ये. It would happen in Israel. हे सगळं इस्रायल मध्ये होणार आहे. In Israel, the devil would be defeated by Jesus Christ. इस्रायल मध्ये सैतानाला प्रभू येशू ख्रिस्त हरवेल. For the salvation of the whole world, Israel was the place. संपूर्ण जगाच्या तारणासाठी निवडलेली जागा इस्रायल. Golgotha, the Golgotha. Calvary cross, काल्वरीचा वधस्तंभ, काल्वरीची टेकडी and everything आणि सगळं that is related to Israel has to come to pass. ज्याचा संबंध इस्रायलशी आहे ते घडायलाच हवं. ते घडणारच आहे. And the devil has been striking at the heel from that time. आणि तेव्हापासून सैतान टाचेवरती मारत आला, हल्ला करत आला. He wanted to destroy Jesus. त्याची इच्छा एकच की येशूला खलास करायचं. Right from the time of Abel, he was destroying, thinking that these were the ones who are going to be Messiah. हाबेलाच्या काळापासून तो हा नाश करत आला असा विचार करून की हाच मसीहा आहे, हाच मसीहा आहे I have to destroy. आणि मला ह्याचा नाश करायलाच During हवा. the time of Moses, the boys were destroyed. मोशेच्या कारकिर्दीत मुलांचा नाश During करण्यात the आला. time of Jesus, baby Jesus, the many children were destroyed. बाळ येशूच्या कारकिर्दीत अनेक लहान बालकांचा नाश Why? करण्यात To आला. reach to that one person, Jesus का की Christ. त्या एका येशू पर्यंत पोहोचायचंय त्या सैतानाला म्हणून. But पण Jesus was never touched and destroyed. येशूला कधी त्याचा स्पर्श झाला नाही. येशूचा नाश कधी Jesus सैतानाद्वारे झाला crushed the नाही. devil on the cross येशूने सैतानाला वधस्तंभी चुरडलाय once and for all. एकदा आणि कायमचा. Praise the Lord. आमेन. And in a certain level, God's people are crushing the devil every day. आणि काही प्रमाणात देवाची लोक, देवाची माणसं सैतानाला काही प्रमाणात रोज लाथा घालतात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Because we have the knowledge of what Jesus did for का us. आपल्याला आता ज्ञान प्राप्त झालंय की येशूने काय केलं. Every day we are driving out the devil from our lives. रोज आपण आपल्या जीवनातनं सैतानाला हकलतो. But what I want to say is that's why the devil hates Israel. मला काय म्हणायचंय, मला असं म्हणायचंय की म्हणून सैतान इस्रायलचा तिरस्कार करतो. Because he wanted the world to know that God is a liar and all his prophecies are not true. कारण सैतानाची एकच इच्छा की लोकांना हे पटावण कळावं की देव खोटारडाय आणि देवाने दिलेल्या सर्व भविष्यवाण्या खोट्या आहेत. He couldn't fulfill his promise. आणि तो काही त्याचं वचन पूर्ण करू शकला नाही. And he tried to attack the Bible also. आणि बायबलवर सुद्धा हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला. He wants the Bible to be ineffective. त्याची इच्छा आहे की बायबल प्रभावशाली होऊ नये. Say सैतानाची इच्छा आहे बायबलचा प्रभाव पडू नये. that the Bible is not standing according to what it says. की बायबल काय बोलतं तसं उभं नाही राहत. Amen. असं सैतानाला सगळीकडे पटवायचं आणि सांगायचंय. So Bible can be a mockery in front of all the nations. तर सगळ्या देशांसमोर म्हणजे बायबल काय होईल, एक म्हणतात ना हिंदीत मजाक, एक थट्टा. But पण we are standing here आपण इथे उभे आहोत that the Bible is true. अशासाठी उभे आहोत सांगायला की बायबल खरं आहे. Whatever is written is true. जे काही लिहिलंय याच्यात ते खरं आहे. That's why it is saving people, blessing people, healing people, delivering people. आणि म्हणून तर त्यातून लोकांचं तारण होत आहे, लोकांना सुटका मिळत आहे, लोकांना त्यातनं आशीर्वाद मिळत आहेत. And the devil doesn't like it. आणि सैतानाला हे अजिबात आवडत नाही. He doesn't want the world to know that the Bible is real and it is effective. सैतानाची इच्छाच नाही की जगाला कळावं की बायबल खरं आहे आणि प्रभावशाली आहे. Praise God. Amen. But we are standing for our Lord Jesus Christ, पण आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी उभे आहोत. proving to everybody that the Bible is real. प्रत्येकाला सिद्ध करत चाललोय की बायबल खरं आहे. Amen. Amen. So the devil's special hatred is for the Jews तर सैतानाचा खास तिरस्कार आहे यहुदी लोकांना. because the Messiah came from the Jews. कारण मसीहाला यहुद्यांमधनं त्याला यहुदी आवडत नाही. That's why the Jews are the most hated people in the whole planet. आणि म्हणून यहुदी समाज संपूर्ण भूतलावरती सगळ्यात जास्त तिरस्कार पावलेला आहे सगळ्यांकडनं. One of the reasons why Hitler killed millions of Jews is because he said they are an inferior race. एक कारण हिटलरनी का एवढ्या साऱ्या यहुदी लोकांना खलास केलं, कारण की हिटलर म्हटला की ते कमी आहेत, म्हणजे खालच्या दर्जाचे. They are a cursed people. ती जी जात आहे ती खालच्या दर्जाची, ते शापित लोक आहेत सगळे. If you wipe out these Jewish people, then the world will come up. या यहुदी लोकांचा जर आपण नाश केला तर जग वर येईल म्हटला तो. Why does the world hate का Israel?
इस्रायलचा तिरस्कार जग का करतं? Because the devil hates कारण Israel. सैतानला इस्रायल आवडत नाही म्हणून. Israel is such a small country, सैतान इस्रायल किती छोटा देश आहे तसा बघायला गेलं तर. but the world is up for it. अख्खं जग इस्रायलच्या मागे आहे. काहीतरी असायला हवं ना. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Who can forget the great Holocaust? होलोकॉस्ट सगळ्यात मोठा कोण विसरू शकतं? When you go to Israel today, they take it to a museum इस्रायलला आपण गेलो ना तर आपल्याला एका म्युझियम मध्ये ते नेतात. where they have scores of, even there are many graves in आणि that place. कितीतरी थडगी पण तिथे आहेत, कितीतरी कबरा तिथे आहेत. You go into the museum, त्या म्युझियमच्या आत आपण गेलो, which is made in honor of those people who were killed and even the soldiers. ते अशा माणसांच्या मानाखातर त्यांनी म्युझियम बनवलंय की ज्यांचा नाश झाला त्या कारकिर्दीमध्ये, त्या काळामध्ये जे नाश पावले. When you enter that museum, you feel as though there are millions of candles त्या burning. त्या म्युझियम मध्ये in the आपण dark room. त्या म्युझियम मध्ये पाऊल टाकलं की असं वाटतं की एका अंधारमय खोलीमध्ये हजारो मेणबत्त्या जळतायत. But पण when you come out, you come to know there is only one candle lit up, and there are reflections coming through all the mirrors, and you feel as though there are thousands of candles. बाहेर burning. आल्यानंतर कळतं की एकच मेणबत्ती पेटलेली आहे, पण त्या एका मेणबत्तीचं प्रतिबिंब अनेक आरशांवर पडल्यामुळे असं वाटतं की खूप साऱ्या मेणबत्त्या आतमध्ये पेटवल्या आहेत. More than 6 million Jews were killed 6 मिलियनहून जास्त यहुदी माणसांचा नाश केला गेला हिटलरच्या कारकिर्दीत. by Adolf Hitler. He Adolf just Hitler. massacred them म्हणजे खलासच केलं त्यांनी यहुदी समाजाला during the Second World War. He just, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. काय एवढा and तिरस्कार. the Jews killing shocked the whole world. आणि या यहुदी लोकांचं जे पतन झालं, जे सगळे नाश पावले यहुदी समाजातले लोक, ते बघून अख्ख्या जगाला धक्का बसला की हे काय आहे. The world questioned why at one time, just killing them like animals. आणि and अख्ख्या flies. जगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि प्रश्न टाकले की का, म्हणजे एका झटक्यात इतक्या साऱ्या यहुदी लोकांना का मारण्यात आलं? What जनावरांसारखं. gave them the authority, the license to wipe out these Jews? कोणी अधिकार दिला त्यांना? कोणी परवाना दिला त्यांना? यहुदी समाजच खलास करून टाकायची परवानगी त्यांना दिली कोणी? See, the Germans had that superiority of race in those जर्मन times. लोकांमध्ये मात्र ती समज होती की आम्ही वरच्या कुळातले. And they say we are the only pure ones, and so our genes should spread all over. These Jews, they are the all low caste people, we have to destroy them. आणि म्हणून जर्मन लोक म्हणायचे की नाही, आम्हीच वरच्या कुळातले, वरच्या जातीचे, तर आमचंच बीज आणि संतान सगळीकडे पसरायला हवं. हा यहुदी समाज खालच्या कुळातला, खालच्या जातीचा आहे, यांना खलास करा. And they call them these cycle owners and twisted nose Jews people. They are not आणि worthy त्यांना- to be called human beings. आणि त्यांना नावं ठेवायचे. जर्मनी मधले लोक म्हणायचे हे काही मानव म्हणायच्या लायकीचे यहुदी लोक नाहीयेत म्हणे, वाकड्या नाकाचे आहेत म्हणे, सायकल मालकीचे आहेत, सायकलची मालकी And they त्यांची. have got strange kind of eating. आणि काय विचित्र त्यांच्या Habits. सगळ्या सवयी आहेत, खायच्या सवयी त्यांच्या विचित्र आहेत, असं जर्मनीतले लोक यहुदी लोकांना नावं ठेवून म्हणायचे. And religious rituals were so strange. आणि म्हणे काय त्यांच्या धार्मिक रूढी प्रथा पण कसल्या विचित्र आहेत. And so Hitler said that these Jews are responsible for the misfortune of our country. तर हिटलर म्हणायचा की आमच्या देशाच्या दुर्दैवासाठी जर कारणीभूत असेल तर ही सगळी इस्रायली माणसं, ही सगळी यहुदी माणसं म्हणे. But actually they were scared because the Jews were coming up in life. पण खरं म्हटलं तर यांची घाबरगुंडी झालेली होती, कारण यहुदी समाज जीवनात वर येत होता. Yes, they were afraid, like how Pharaoh was afraid that the children of Israel will overtake them and multiply and rule over Egypt. That's why they started destroying them. Same thing Hitler did. ह्या जर्मन लोकांना भीती वाटायला लागलेली होती, जसं फारो राजाला मिस्र देशात भीती वाटायला लागली होती ना, की इस्रायली लोक इतकी वाढत चाललेली आहे, इतकी बलवान होत चाललेली आहेत, एके दिवशी त्यांचंच राज्य होईल, तसं जर्मनीतल्या लोकांना भीती वाटायला लागलेली या यहुदी लोकांची. Amen. Jews are among the world class people. यहुदी माणसं एक वर्ल्ड क्लास माणसं मानली जातात. They have taken over the marketing world and the production world. मार्केटिंग जग, उत्पादनाचं जग त्यांनी ताबा घेतलाय. In military also they are very much advanced. सैन्य, मिलिटरी मध्ये जर कोणी म्हटलं तर यहुदी लोकच पुढे. In medicine and technology they are far advanced. औषधाचं संशोधन म्हणा, तंत्र म्हणा, तंत्रज्ञान म्हणा, कितीतरी शोधांमध्ये इस्रायल अव्वल नंबर आहे. They have got lots of success stories. कितीतरी यशोगाथा इस्रायलच्या मालकीच्या आहेत, म्हणजे यहुदी लोकांच्या मालकीच्या आहेत. And I found it out. आणि मी हे शोधून काढलं. I just wanted to know from the internet how strong they are. मला इंटरनेटवरनं हे शोधायचं होतं की ही इस्रायली यहुदी माणसं किती स्ट्रॉंग आहेत बघायचंय. And it is mentioned असं लिहिलंय, म्हणतात that 52% 52% of non-fiction Pulitzer Prize winners are Jews. नॉन फिक्शन
जे विजेते आहेत ते यहुदीच माणसं आहेत. 52%. 52%. Nobel awardees are Jews. नोबेल अवॉर्डी यहुदीच आहेत. Who found the answer for polio? पोलिओचा उपाय कोणी शोधून काढला? Jews. यहुदी. ही सगळी पारितोषिकं त्यांनाच मिळाली. हे पोलिओचा उपाय यहुद्यांनी काढला. What about the garment industry? बरं, आता कपड्यांचा जो बाजार आहे त्याचं काय? You know, Levi's, लिवाईस. Israel. लिवाईस एक ब्रँड आहे ना, इस्रायल. Ralph Lauren, राल्फ Israel. लॉरेन, इस्रायल. Calvin Klein, Israel. कॅल्विन क्लाइन, इस्रायल. Donna Karan, Israel. डोनाकरन, these all brand, international brands, इस्रायल. Computers like Dell we use, Israel. डेल सारखे कम्प्युटर्स जे आपण वापरतो, इस्रायल. Even social media, Facebook, सोशल मीडिया, फेसबुक, they have a part to play. भूमिका आहे इस्रायलची त्यात. Intel and all other chips and technologies that we talk about in cell phones and computers, all are invented by them. इंटेल म्हणा या चिप म्हणा, हे जे तंत्रज्ञान आहे जे सेलफोन मध्ये वापरलं जातं आणि वापरलं जातं, इस्रायलमध्ये याचा जन्म झालाय. The three great broadcasting networks, 3 मोठे ब्रॉडकास्ट नेटवर्क जे आहेत, ABC, NBC, CBS, are all from there. ABC, MBC, And CBS. Jewish people, यहुदी लोक, they were the entrepreneurs. यहुद्यांमधनं सुरुवात झाली याची. It's all wisdom given by God. लक्षात येते ना मी काय म्हणत आहे? देवाने इतकं ज्ञान दिलंय त्या यहुदी लोकांना, याचे महाशोध लावले त्या लोकांनी. But see, the Arab country are all countries, they are after Israel. अरब देश बघा, सगळे इस्रायलच्या मागे लागले. That's why somebody rightly said, पण कोणतरी बरोबर बोललं, if the Arabs put down their weapons today, अरबी लोकांनी आज जर त्यांची हत्यारं खाली टाकली then there would be no more violence. तर आता हिंसाच राहणार नाही. But पण if the Jews put down their weapons today, यहुदी लोकांनी आपली हत्यारं आज जर खाली टाकली then there would not be any Israel. तर इस्रायलच अस्तित्वात राहणार नाही म्हणतात. How true it is. किती खरं आहे. So if there is any nation that Satan would want to destroy, it has to be Israel. जर कुठल्या देशाचा सैतानाला मनापासून नाश करायचा असेल तर तो आहे इस्रायल. That is what the devil is trying to do. सैतानाचा हाच प्रयत्न आहे That none of the prophecies should come true. की एकही भविष्यवाणी खरी होऊ नये. Amen. आमेन. And that is his special target, that to let the people know, see the promises, all that promises are not coming to be आणि fulfilled. हे सैतानाचं अगदी एक खास टार्गेट आहे की लोकांना त्याला हे सिद्ध करायचं आहे की बघा बायबलमध्ये लिहिलेलं सगळं खोटं आहे, असं कुठे होतं का, असं झालंच नाही. Amen. But everything that is mentioned in the Bible will come to pass. पण बायबलमध्ये जे काही लिहिलंय ना ते घडलं होतं, ते घडणार आहे. My Jesus will come. येशू परत येणार आहे He माझा will take us आणि आपल्याला नेणार आहे to be with him. त्याच्या बरोबर राहायला. Amen. आमेन. And that's why we need to be strong. म्हणून आपण खंबीर राहायचं. Yes, enjoy this world, हा, जगात मजा करायची but hold it in a loose hand. पण ढिल्ली पकड, Lose it with a whole loose. ढिल्ली पकड ठेवायची जगाची. Don't hold it tight. जग घट्ट धरू नका. Amen. आमेन. Yes, have enjoyment in this world, करा मजा जगात, मनाई कशाची नाही, but पण keep your focus on the heavenly things. लक्ष स्वर्गीय गोष्टींवर असू दे. In Revelation 12:2, प्रगटीकरण 12:2, Israel is viewed as a pregnant mother, इस्रायलला एका दिवस गेलेल्या आईप्रमाणे पाहण्यात आलं and there is pain associated with it. आणि त्या समवेत वेदना, कळा जोडलेल्या. And there it says she cried out, being in labor and in pain to give birth. आणि ती गरोदर असून प्रसवण्याच्या वेणांनी आणि प्रसवण्याच्या कष्टात असता ओरडत होती. Amen. असं लिहिलंय. That pain, she was wanting to give birth. वेदना, त्याच्या कळा येतात ना, तिला जन्म द्यायचा आहे. See, every Jewish mother longed to give birth. प्रत्येक यहुदी आईला ती इच्छा होती की मला जन्म द्यायचा आहे. And what does it typify? काय दर्शकात्मक अर्थ आहे It याचा? is waiting to give birth to the Messiah. मसीहाला जन्म द्यायची वाट पाहते ती प्रत्येक आई. Messiah is their only hope. मसीहा त्यांची एकच आशा. For years and centuries they have been waiting for the Messiah. वर्षोनवर्षां शतकोन शतक त्यांनी मसीहाची वाट पाहिली. That he will come and destroy Satan. He will destroy all the countries that are against him. की मसीहा येईल आणि सैतानाचा नाश करेल, विरुद्ध असलेल्या सर्व देशांचा नाश करेल. Praise the Lord. Amen. But पण no matter what the devil does, Israel has existed, it will exist. सैतानाने काही जरी केलं ना तरी इस्रायल अस्तित्वात राहिलेलं आहे आणि राहणार आहे. With all the tribulation, सगळ्या संकटा, with all persecution, सगळ्या छळांसकट it stood.
ते उभं राहिलं इस्रायल it will stand. आणि ते उभं राहणार आहे Simply because of the mercy of God. कारण एकच देवाची दया त्या देशावर आहे Not because they are believers. ते विश्वासू झालेत म्हणून नाही They rejected the Messiah. त्यांनी तर मसीहा नाकारलेला आहे But God But has they- tolerance with Israel because He came from Israel. पण देव मात्र इस्रायलला सहन करून घेतो कारण तो या जगात अवतरला होता इस्रायल मधून And Israel has suffered much. आणि इस्रायलनं त्रासही खूप सोसलाय Amen. आमेन Suffered from the world, suffered from Satan, suffered because they disobeyed God also. इस्रायलने सगळ्यांकडनं त्रास सोसलेला आहे सैतानाकडनं त्रास सोसलेला आहे जगाकडनं सोसलेला आहे बरं मसीहाला नाकारलेलं आहे त्यातनं सोसलेला आहे Amen. Amen. And so in Revelation 12:2 says that the devil wants to destroy the woman who The- has a child. प्रगटीकरण 12:2 मध्ये लिहिलंय की सैतानाला त्या गरोदर स्त्रीचा नाश करायचा आहे की जिला जन्म द्यायचा आहे Because Israel gave birth to the Messiah. कारण इस्रायलने मसीहाला जन्म दिला And so Israel has to be destroyed. तर इस्रायलचा नाश व्हायलाच हवा That's why he was after Israel. म्हणून तो इस्रायलच्या मागे लागला And he didn't succeed. आणि त्याला यश आलं नाही She had a child. तिला लेकरू झालंच Then he tried to kill the child. तिनं जन्म दिलाच मग त्यानं त्या बाळाचा नाश करायचा प्रयत्न केला And somehow when Jesus died on the cross, he thought now everything is over. आणि कसं तरी करून येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभी मरण पावला तेव्हा सैतानाला असं वाटलं की चला आता सगळं संपलं But he died in the predestined plan of God. पण येशू ख्रिस्त देवानं ठरलेल्या योजनेत मरण पावला He died for our sins. येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला Rose again for us. मेल्यानंतर परत जिवंत झाला आपल्यासाठी Ascended to the Father. आणि देवबापाकडे वर गेला And now the devil is after all those people who are born again through him. आणि आता सैतान अशा सगळ्या माणसांच्या मागे हातून लागलाय की ज्यांचा येशूद्वारे नवीन जन्म झालाय Praise God. But they will not be able to do it. पण नाही त्याला हे करायला होणार Amen. He will not be able to do it. सैतानाला नाही हे करायला होणार Every time दरवेळेला the devil tries to attack believers, God is there to the सैतान rescue. जेव्हा विश्वासू लोकांवरती हल्ला करायचा प्रयत्न करतो तेव्हा देव असतोच ना त्यांना वाचवायला You know, when a new king arose in Egypt, नवीन राजा जेव्हा मिस्र देशात आला they saw त्यांनी पाहिलं the sons of Israel were multiplying. इस्रायली माणसं वाढत होती So they figured out a plan. म्हणून त्यांनी योजना केली They told the midwives, त्यांनी ज्या दाई असायच्या त्यांना सांगितलं when these women call you for service, या बायका जेव्हा तुम्हाला बोलवतील दाईला बोलवतील तुम्हाला बोलवतील मदतीला to help them in their delivery. की आता जेव्हा जन्म द्यायची वेळ येईल त्याला या बायका तुम्हाला बोलवतील मदतीला If you see a boy, आणि तुम्हाला जर असं लक्षात आलं की मुलगा जन्माला आलाय kill that boy. मुलाला तिथेच If मारायचं it is a girl, spare that girl. आणि मुलगी जन्माला आली असं जर बघितलं तर मुलीला वाचवायची मुलाला मारायचा But the midwives didn't do that. परंतु त्या दाईंनी तसं केलं नाही They didn't listen to their own king. त्यांनी आपल्या स्वतःच्या राजाचं ऐकलं नाही They just allowed the boys to त्या live. दाईंनी मुलांना जगू दिलं त्यांनी नाही मारलं मुलांना See? हा God working through them. देव दाईंद्वारे कार्य करतो And when the king said, why did you do that? आणि जेव्हा राजाने विचारलं की का बरं तुम्ही नाही मारलं मुलांना They gave a very wise answer. एक फार सुज्ञ उत्तर दिलं त्यांनी They said, before we could go there, त्या बायका म्हटल्या आम्ही तिथं जायच्या आधीच they already gave birth to the child and the son, and then they were saved. So we couldn't reach there. त्यांची प्रसूती झालेली असायची मुलं बाहेर आलेली असायची आम्ही तिथे पोहोचूच शकायचो नाही Because these Israel women are more stronger than our Egyptian women. कारण त्या म्हटल्या या इस्रायली बायका आपल्या मिस्री बायकांपेक्षा दणकळ आहेत Praise God. फुसक्या नाहीयेत So they wanted to destroy all the children in the Nile River. मग आता नाईल नदीमध्ये त्यांना सगळ्या मुलांचा नाश करायची इच्छा झाली See? But how God saved them? पण देवानी कसं त्यांना वाचवलं पहा God will save his people. देव त्याच्या लोकांना असं नाही तसं वाचवेल He will save us. देव आपल्याला वाचवेल Let the condition of the world turn from bad to worse. जगाची अवस्था वाईटातून महावाईटाकडे जाऊ दे But he cannot do a few things. काही गोष्टी मात्र तो करू शकत नाही Amen. आमेन These people may be agents of Satan, but they are not God. ही माणसं असतील सैतानाचे एजंट पण देव नाही ना Amen. सैतानाचे एजंट आहेत पण देव नाही ना See, even Moses was born and he was kept by the word of God. मोशेचाही जन्म झाला देवाच्या शब्दांनी त्याला राखलं So let the wickedity increase. दुष्टाई वाढू दे You may say, oh, everywhere I go, there is wickedity. तुम्ही म्हणत असाल अलीकडे जिथे कुठे जातो तिथे दुष्टाईच पाहायला मिळते हो God is there for you. देवाना तुमच्या बाजूने Let us not talk like unbelievers. आपण अविश्वासू माणसांसारखं बोलायचं For नाही us, there shall be a light. आपल्यासाठी प्रकाश असणार In आहे the land of Goshen, there will be light. गोशेन प्रांतात प्रकाश असणार आहे In the land of Egypt, there will be darkness. मिस्र देशात अंधार असेल But for us, there shall be light. आपल्यासाठी प्रकाश असेल For us, त्यांच्यासाठी there shall be preservation. आपल्यासाठी मात्र आपण राखले जाऊ आपण टिकू आपल्यासाठी प्रकाश असणार आहे Amen. Amen. You know how Pharaoh's daughter
came to the Nile river and saw this baby crying. फारोची कन्या कशी नाईल नदीपाशी आली, तिनं बाळाला रडताना पाहिलं And she told the maids to bring that small baby in that basket to आणि her. तिनं आपल्या सगळ्या त्या मुलींना सांगितलं की घेऊन या त्या टोकरीला माझ्याकडे घेऊन या. And when she saw the basket, in the basket she saw a small baby crying. तिनं टोपली पाहिली, टोपलीत लहान बाळ रडताना पाहिलं And she had pity on him. आणि तिला दया आली त्या बाळावर. And that was Moses, तो मोशे होता, baby Moses. बाळ मोशे. Amen. पण दया आलेले फारोच्या पोरीलाच आली. आणि Say, who had compassion? कोणाला दया आली? Unbeliever. अविश्वासू. And she hid Moses in her own place, आणि तिने स्वतःच्या घरी त्याला लपवला, hiding in the enemy's house. शत्रूच्या घरात लपलेला आहे. God will hide you in the enemy's house only. देव तुला शत्रूच्या घरात लपवेल. And even Pharaoh will not know it. फारोलाही कळणार नाही. Praise God. आमेन. See, Satan was trying many things, but it didn't work. सैतानाने खूप युक्त्या करायचा प्रयत्न केला, पण काही झालं नाही. Even during the time of Abraham, अब्रामाच्या काळात सुद्धा Satan tried to prevent Abraham to have a child and to prevent Abraham to allow Isaac to grow. सैतानाने खूप प्रयत्न केले की अब्रामाला अभिवचनाचं संतान होऊ नये आणि इसाक वाढू दे. Tried to kill Jacob. आणि याकोबाला ठार मारायचा प्रयत्न. Tried to kill the line of Judah. नंतर यहुदाचं कुळ खलास करायचा प्रयत्न. Tried to take Israel captive and eliminate all the 10 tribes. इस्रायलला बंधनात घेऊन दास्यगिरीत घेऊन सगळ्याच कुळांना खलास करायचा प्रयत्न. Amen. आमेन. But God was always there, पण देव नेहमी होता. raising up Samson here, somebody there, and Othniel here, and Joshua there. पण देवानी मात्र नेहमी एखादा शमशोन तिथे उभा केला, एखादा ओत्निएल तिथे उभा केला, एखादा यहोशुवा उभा केला. Amen. आमेन. And then during the time of Esther, it seemed as though Israel will be wiped away. आणि एस्थेर राणीच्या कारकिर्दीत तर असं वाटायला लागलं की आता इस्रायल संपणारच आहे. But the nation was saved by one woman, Esther. पण एका बाईद्वारे तो देश वाचला, एस्थेर राणी. Amen. Amen. Because of Haman, everybody was going to be killed. नाहीतर हमानामुळे तर सगळेच मरणार होते. It would have been worse than Hitler. हमानामुळे तर सगळेच मरणार होते. हिटलरपेक्षाही वर्ष कहाणी झाली असती. पण God worked against it. देवानी त्याच्या विरुद्ध कार्य केलं And Haman was hanged. आणि हमानाला गळफात घातली. All Jews were saved. आणि यहुदी माणसं सगळी वाचली. Praise God. देवाला धन्यवाद. That's why even today they observe the feast. आणि म्हणून तो of सण Esther. आणि म्हणून एस्तरचा सण आजही ते लोक पाळतात. यहुदी लोक. So what I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, you stick on to Jesus. तुम्ही येशूला धरून राहा, You stick on to Jesus. येशूला चिकटून राहा. You don't leave Jesus. तुम्ही येशूला सोडू नका. You read the Bible. You pray. तुम्ही बायबल वाचा, तुम्ही प्रार्थना करा. He will use anybody to go against you, but you don't worry. तो कुणालाही वापरेल तुमच्या विरुद्ध यायला. तुम्ही काळजी नका करू. Because कारण God will keep you till the end. देव तुम्हाला शेवटपर्यंत ठेवेल. He will keep you as long as you have to be on this earth. जोवर तुम्हाला या जगात राहायचं आहे तोवर देव तुम्हाला या जगात ठेवेल. You know, the devil used Herod also. सैतानाने हेरोदाला पण वापरलं He माहिती wanted to आहे. kill every little baby. आणि त्याच्याही मनात आलं की प्रत्येक लहान बाळ ठार मारूच. Yes, Mary and Joseph had to flee to Egypt for a time. आणि मरियला आणि योसेफाला थोडा वेळ मिस्र देशी पळून जावं लागलं. That's why God has mercy on Egypt today. आणि म्हणून आज देवानी मिस्र देशावर थोडीफार दया दाखवली इजिप्तवर, तर याच कारणासाठी. Because Jesus stayed there for some time. कारण येशू बाळ काही दिवस तिथे इजिप्त मध्ये राहिलेला होता. Egypt covered Jesus Christ. इजिप्तने येशू ख्रिस्ताला झाकलं त्या काळात. That's why God is having mercy on Egypt. आणि म्हणून आज देवाची थोडी दया इजिप्तवर आहे. So there was a place kept by God to remain till Herod died. तर हेरोद मरेपर्यंत देवाने त्यांच्यासाठी एक जागा ठेवली. Amen. आमेन. And Herod killed many children. हेरोदने तर खूप लहान मुलांना ठार मारलं. See, for the name of Jesus, येशूच्या नावासाठी persecution will happen. येशूच्या नावाखातर छळ होणार आहे. See that innocent children died because of Jesus. लहान बाळ येशूबाई मरण पावली आहेत. भोळी भाबडी बाळ. What does it show? याचा अर्थ काय? See, when you have Jesus in you, the devil will be all out. येशू आपल्यात असला ना की सैतान सोडतोय का हात धुवून मागे लागतोय. Because he does not love us. कारण सैतानाचा आपल्यावर प्रेम नाही. Herod wanted to kill everybody because thinking that second child or the third child or the fourth child might be Jesus. हेरोदाला सगळ्या बाळांना ठार मारायची इच्छा झाली, कारण त्याचं असं मत की दुसरं बाळ येशू असेल, तिसरं बाळ येशू असेल, चौथं बाळ येशू असेल, सगळ्यात बाळांना मारणं. See? So all children under 2, kill them. 2 वर्षाखालची सगळी बाळ ठार मार. See? Kill the innocent. भोळ्या भाबड्या बाळांना ठार मार. You know, when Jesus grew up, when he was in Nazareth, they tried to push him from the cliff. येशू ख्रिस्त जेव्हा मोठा झाला, नाझरेत गावी होता, टेकडीवरनं त्याला ढकलायचा प्रयत्न करण्यात आला. That devil was not successful. सैतान तिथेही अपयशी ठरला. Even when Jesus hungered, येशूला जेव्हा भूक लागली,
The devil said, सैतान बोलला, see, हा jump from this temple top. इथून डोंगरावरनं या मंदिराच्या माथ्यावरनं उडी मारा. Your angels will guard you. येतील तुमचे देवदूत आणि तुम्हाला रक्षण देतील. See, Jesus did not give in to Satan. येशू सैतानाच्या आहारी गेला नाही. He did not jump from the cliff. आणि येशूनी काय वरून उडी नाही मारली काही. That's why Revelation 12:6 says, आणि म्हणून प्रकटीकरण 12:6 म्हणतं, and the woman fled into the wilderness where she has a place prepared of God that they should feed her 1,203 score days. प्रकटीकरण 12 अध्याय 6 वचन. आणि ती स्त्री रानात पळून गेली, तेथे 1260 दिवस तिचे पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले ठिकाण तिला आहे. Praise the Lord. Amen. See, God had a special place for Israel on earth. इस्रायल या भूतलावर इस्रायलची जागाच देवानी एक खास केलेली आहे. You know, when Satan rebelled against God, सैतानाने जेव्हा देवाविरुद्ध बंड केलं माहित he आहे, was thrown down the earth. त्याला या पृथ्वीवरती टाकण्यात आला वरून. But पण what did he do? त्यांनी काय केलं? Bible says his tail drew 1/3 of the angels. बायबल म्हणतं की त्याची जी शेपूट आहे ती 1/3 देवदूतांना खेचून घेऊन आली. 1/3 of God's angels he took under him. देवाचे 1/3 देवदूत सैतानाने आपल्या ताब्यात खेचून आणले. And those are the angels who are playing havoc on this earth. आणि ते धुमाकूळ घालतायत जगात. But only 1/3, 2/3 are with God. पण 1/3 2/3 देवाबरोबर आहेत. Amen. आमेन. 2/3 are with God. 2/3 देवदूत देवाबरोबरच आहेत. 1/3 हा आपल्या शेपटी बरोबर घेऊन आला. So you don't think so he's an ordinary fellow. 1/3 of the angels he took over means he has a strong command. तर सैतानाला कमी लेखून पण चालणार नाही ना. 1/3 देवदूत त्याच्या मालकीचे झालेत म्हणजे क्या छोटी हस्ती आहे क्या? But out of that 1/3 many are in chains. पण 1/3 पैकी बरेच साखळीत आहेत. They are kept in the pit by God. देवाने त्यांना खड्ड्यात ठेवलेलं आहे. Maybe the worst ones are kept there. वाईटातले वाईट देवाने खड्ड्यात ठेवले असतील. And Bible says बायबल म्हणतं in Revelation 9:14, प्रकटीकरण 9:14, many millions of demons will be released from the pit. प्रकटीकरण 9 अध्याय त्यातलं 14 वचन. That's what's going to happen in the last days. शेवटच्या दिवसात हे होणार आहे. ज्या 6व्या देवदूताजवळ कर्ण होता त्याला ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे 4 दूत त्यांना मोकळे सोड. Yes, the 4 angels that were bound in the river Euphrates were released. फरात नदीजवळ बांधून ठेवलेले 4 दूत मोकळे सोड. We don't know when they will be released. आपल्याला माहित नाही ते कधी मोकळे होतील. Maybe they are released and that's why we see so many of troubles coming around. कदाचित सध्याला ते मोकळे झालेले असतील आणि म्हणून एवढा सारा वाढत्या प्रमाणातला त्रास आपल्याला दिसत असेल. There might be famine on this earth, we don't know, whatever. कदाचित या जगावर दुष्काळ येत असेल, आपल्याला काय But माहिती. God will supply our needs. पण देव आपल्या गरजा भागवणार आहे एवढं माहितीये. Amen. आमेन. In Revelation 12:15 and 16. प्रकटीकरण 12, 15 व 16 वचन. And the serpent cast out of his mouth water as a flood after the woman, that he might cause her to be carried away of the flood. And the earth helped the woman, and the earth opened her mouth and swallowed up the flood which the dragon cast out of his mouth. प्रकटीकरण 12 अध्याय 15 आणि 16 वचन. तेव्हा ती स्त्री पुराने वाहून जावी म्हणून तिच्या मागे सापाने पुरासारखे पाणी आपल्या तोंडातून सोडले आणि त्या स्त्रीला भूमीने सहाय्य केले आणि भूमीने आपले तोंड उघडून जो पूर अजगराने आपल्या तोंडातून सोडला होता तो घेऊन टाकला. See that? Earth helped the woman. भूमीनं त्या स्त्रीला मदत केली. God will ask the earth to help you. देव भूमीला सांगेल तुम्हाला मदत करायला. Earth will help you. भूमी पृथ्वी तुम्हाला मदत करेल. God has all his forces. देवाकडे सर्व शक्ती आहेत. So no matter what power Satan has, तर सैतानाकडे किती सामर्थ्य असू दे he still cannot touch God's anointed. तरी देवाच्या अभिषिक्तांना तो नाही हात लावू शकत. Amen. आमेन. No matter what he does, he has always failed, he will fail. काही जरी सैतानाने केलं ना तरी सदैव त्याला अपयश आलेलं आहे. तो अपयशी सदैव होणार आहे. But he can catch us in one area. पण एका भागात तो आपल्याला धरू शकतो. He will make us to live in fear and doubt. तो आपल्याला घाबरून शंकेत जगायला लावू शकतो. Yes. घाबरून शंका. He will say, तो म्हणेल he will put fear in you. See, this is not going to happen. That is not going to happen. भीतीच घालेल तुमच्यात. नाही होणार बघ, नाही होत बघ, असं नाही होत, नाही होणार. Praise the Lord. आमेन. But God has the earth in command. He will tell the earth to do it. पण देवाकडे पृथ्वीचा ताबा आहे. देवा पृथ्वीला सांगेल की तू मदत कर. God asked the earth to help Israel escape from the evils of Satan. देवाने भूमीला सांगितलं की इस्रायलला सैतानी पंजातनं बाहेर पडायला मदत कर. Just as the earth opened for Korah and his family to be destroyed, he can do जसं that. कोरा आणि कोराच्या परिवारासाठी पृथ्वी दुभंगली की पृथ्वीच्या पोटात ते जाऊन त्यांचा नाश व्हावा तसं तो करू शकतो. Amen. आमेन. He can start a war
तो And युद्ध the devil can start a war, but God has power over his people. He will restrain. सैतान युद्ध सुरू करू शकतो, परंतु देवाचा आपल्या लोकांवरती ताबा आहे. तो त्याला विरोध करू He knows what will happen in the future. You don't need to worry. देवाला माहिती भविष्यात काय होणार आहे. तू एवढं टेन्शन नको घेऊ. Nebuchadnezzar, God showed. नबुकदनेस्सरला देवाने दाखवलं. To unbeliever, he showed. अविश्वासू माणसाला देवाने दाखवलं. See, through unbelievers, he can work for believers. अविश्वासू माणसांद्वारे तो विश्वासू माणसांसाठी कार्य करू शकतो. I mean, he is God. तो देव आहे, तो काय The करू only शकत thing नाही. we need to do is cling on to him. तो देव आहे, तो काय करू शकत नाही. मग आपण काय करायचं? काय नाही, आपण त्याला धरून राहायचं. Amen. Amen. And in John 16:13, Jesus said, योहान 16:13 येशू बोलला, the Holy Ghost will show us things to come. पवित्र आत्मा येणाऱ्या गोष्टी आपल्याला दाखवेल. See? He Amen. will show all the things that will come. पवित्र आत्मा येणाऱ्या गोष्टी आपल्याला दाखवेल. See? Amen. And when Nebuchadnezzar was told this truth, he was so scared. आणि नबुकदनेस्सर राजाला जेव्हा हे सत्य सांगण्यात आलं, तो इतका घाबरला. See, he was so afraid. तो इतका घाबरला. Daniel was not afraid दानिएल नाही घाबरला, because Daniel knew कारण दानिएलला माहित होतं my God is in control of my life. माझ्या देवाचा माझ्या जीवनावर ताबा आहे. Amen. मला काही भीती नाही. Everywhere God's Holy Spirit is going and containing evil for his children. सगळीकडे देवाचा पवित्र आत्मा जाऊन वाईटावर दुष्टाईवर गळ घालत आहे की त्याच्या मुलांना सुरक्षित ठेवलं जावं. आमेन. You know, every country today is waging a war because they want little additional land from other countries. प्रत्येक देशात आज युद्ध चाललेलं आहे, कारण प्रत्येक देशाला दुसऱ्या देशातला काही हिस्सा हवाय. See, they don't go for war because they enjoy it. मजा चालली, मजा येते म्हणून ते युद्धाला जात नाही. प्रत्येकाला आपली बॉर्डर लाईन वाढवायची Amen. War is waged. आणि मग युद्ध सुरू. They want more lands, because they think that after 50 years, if the population increases in that country, where they will stay. त्यांना अजून जमिनी पाहिजेत, कारण ते म्हणतात की 50 वर्षांनंतर अजून जर लोकसंख्या वाढली तर आपल्या देशात आपण लोकांना कुठे ठेवणार. Yes. मग आपला देश वाढला पाहिजे, जमीन वाढली पाहिजे. They're rising high now. Like, you have buildings of 100, 200 floors now. आता उंच उंच बिल्डिंगी पण बांधतात Because you म्हणा. cannot spread sideways. कारण की आता असं त्यांना जमिनीवर पसरायला होईना. मग उंच बिल्डिंगी 100 मजले 200 मजले. Like Japan is so small. जपान किती छोटा देश आहे. After few years, what will happen? Where they will stay? काही वर्षांनी जपान मधले जपानी लोक कुठे राहतील. वो देश ही इतना छोटा है, रहेंगे किधर. Where they will stay? कुठे राहतील. Population is going to increase. तर लोकसंख्या तर वाढतीच आहे. Somewhere it has to stop, isn't it? कुठेतरी पूर्ण विराम लागला पाहिजे ना. Somewhere it has to stop. कुठेतरी त्याला पूर्ण विराम लागला पाहिजे. People will not be staying over one another. लोक काय एकमेकांवर राहणार आहेत का. A time will come, you will be staying in 1 square foot. एक वेळ येईल 1 स्क्वेअर फुटात माणूस राहील. Because the death rate is not equal to the birth rate. कारण की जो मरण्याचा रेट आहे तो जन्मा एवढा सॉलिड नाही. हळू मरतात, जन्माला धडाधड. And so the countries are fighting for resources. देश लढतायत की आपण आता कसं पुरवणार. They want oil, they want coal, they want other things. तर देशांमध्ये ज्या सत्ता आहेत त्यांना टेन्शन येते की आपल्याला तेल पाहिजे, कोळसा पाहिजे, पेट्रोल पाहिजे. See, there is political pressure, there is racism, there is राजकारणी दबाव आहे, Terrorist. जातीपात आहे, हे आतंकवादी एक आतंक आहेत. see? कुठं बॉम्ब फुटेल काय सांगणार अलीकडे. So they are all fighting. सगळी भांडणं. And in the midst of it, we are staying. त्या सगळ्यामध्ये कोण राहतं तर म्हणे आम्ही देवाची मुलं. शाबास. See? And so when Jesus goes for war, the fight is so different. तर येशू जेव्हा युद्धाला जातो तेव्हा युद्ध किती वेगळं. See, when Jesus goes for war, it's always to contain evil. येशू ख्रिस्त जेव्हा युद्धाला जातो ना तेव्हा ते सगळी दुष्टाई ताब्यात ठेवायला जातो. Amen. Jesus was not interested what Rome was doing in those times. येशूला ह्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता की रोमी साम्राज्य त्यावेळेला काय करत आहे. See, he was not interested that Rome should fall down. or येशूला what. ह्याच्यात पण इंटरेस्ट नव्हता, रोमी सत्ता पडलीच पाहिजे. त्याला काय राजकारणी इंटरेस्ट He नव्हता. said the kingdom of God is at hand. येशूला एकच इंटरेस्ट की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. You should be born in the kingdom. तुमचा देवाच्या राज्यात जन्म व्हायला पाहिजे बस. See, ही त्याला काळजी. that was more important for Jesus. आणि येशूला हे महत्वाचं, Because his kingdom is going to come on this कारण earth. त्याचं राज्य या जगात येणार आहे. Amen. आमेन. In Revelation 7:3, प्रगटीकरण 7:3 there it shows how God's people will escape every attack that comes. तिथे दाखवलेलं आहे की देवाची माणसं आलेल्या प्रत्येक हल्ल्यातनं कशी सुटतील पहा. Saying, hurt not the earth, neither the sea nor the trees, till we have sealed the servants of our God in their foreheads. प्रगटीकरण 7 अध्याय त्यातलं 3 वचन. आमच्या देवाचे दास यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडांनाही उपद्रव करू नका.
Praise God. म्हणजे खबरदार हात लावला तर I want to seal my people, God says. ते म्हणतो माझ्या लोकांवर मला शिक्का मारायचा आहे की हा माझा आहे. Not a tree will fall on you before he puts a seal on you. एकही झाड पडणार नाही, एक झाडाची फांदी पडणार नाही तुमच्यावर जर देव त्याचा शिक्का तुमच्यावर मारत नाही. Praise God. आमेन. Amen. मालकी हक्क लागला पाहिजे. See, no trees will hurt you. झाडही तुम्हाला उपद्रव करणार I नाही. never thought about that. त्याचा विचार मी कधी केला नव्हता हो. Sometimes we stand in the rain under a tree. What कधी if कधी the पावसात आपण झाडाखाली branch उभे falls राहतो. on our head? कधी कधी पावसात आपण झाडाखाली उभे राहतो, फांदी पडली तर Eh? No, हा don't विचार worry. करी. God काय says, till I put my stamp on him, the tree will not fall on काय him. टेन्शन नाही. ते बोललेलं आहे जोवर तुझ्यावर माझा शिक्का मी मारत नाही तोवर नाही पडणार. And moreover, त्याहूनही जास्त my Jesus is resurrected. माझा येशू पुनरुत्थित आहे. I am worshipping the resurrected Christ. पुनरुत्थित ख्रिस्ताची मी आराधना When I करतो. worship the resurrected Christ, I mean to say he is the head and I am the body. पुनरुत्थित ख्रिस्ताची आराधना करतो असं जेव्हा मी म्हणतो त्याला तो मस्तक आणि मी शरीर म्हणतो. Say, Amen. if he is the head and I am the body, how will he allow the body to be destroyed? आणि जर तो मस्तक आणि मी शरीर आहे तर तो शरीराचा नाश कसा करेल? Nothing will happen to me. काय होणार नाही मला. Praise the Lord. Amen. Nothing will happen to you. काही होणार नाही तुम्हाला. You will still get a job. तुम्हाला तरी नोकरी You will मिळेल, still get a promotion. तरी बढती You will मिळेल, still get a house. तरी राहायला घर मिळेल, You will still live well. तरी तुम्ही चांगले You जगाल, will still be healthy. तरी तुम्ही सुदृढ असाल. If you are sick, you will still have the healing. आजारी पडला तरी आरोग्य मिळेल. Because Jesus is still around. कारण येशू अजून आहे ना आपल्या बरोबर. Praise God. आमेन. He is still around. येशू आहे अजून आपल्या बरोबर. That's why we need to live with a vision now. म्हणून आता आपण दृष्टांतांनी जगायला सुरुवात केली पाहिजे. You need to be aware of things. गोष्टींची जरा चाहूल ठेवा, चाहूल. You know, sometimes I feel that women have understanding of things, isn't it? कधी कधी मला असं वाटतं की बायकांना गोष्टींची समजूत जरा जास्त पटकन येते हो. That awareness is more in म्हणजे them. बायकांमध्ये जागृतता जास्त They असते. say they have the sixth sense. म्हणतात ना बायकांमध्ये एक 6वं इंद्रिय काम करत. So when Jesus comes, they will be very more quicker than men, I think. तर येशू येईल तेव्हा बायका मला वाटतं पुरुषांपेक्षा जास्त तत्पर आणि पटकन असतील तयार. नका थँक्यू ना. हालेलुया. ऑन बिहाफ ऑफ ऑल द लेडीज थँक्यू मा. See, I'm not belittling men. मी काय पुरुषांना कमी लेखत नाही, But women are aware of many things. पण बायकांना बऱ्याच गोष्टींची चाहूल असते. Even at home, when म्हणजे कधी कधी घरात पण व्हायच्या आधीच बायकांना कळतं होणार आहे, आज होणे वाला आहे. and even if we touch certain things, the wives know you have touched that. I know it. आणि काही गोष्टींना स्पर्श जरी केला ना पुरुषांनी तरी बायकांना कळतंच इथे यांनी हात लावला वाटतास. नाही मी हात नाही लावला. मग पुरुष नाही मी नाही लावला ग. But see, लावले they know it. त्यांना कळतं. म्हणजे वरती जरी असल्या तरी खाली हात लावलेला आहे कळतं. But that is that extra God has given them. देवाने त्यांना ती एक्स्ट्राची कृपा दिली. कारण पद्धती Like, आपल्याद्वारे झाली. I have seen more in the color sense. Color. मी रंगांच्या सेन्स विषयीनं पाहिलंय जास्त. Like we men know purple color. पुरुषांना कसं जांभळा रंग माहिती. That much I know purple. म्हणजे जांभळा म्हणजे जांभळा. आता The women say जांभळा it's not purple, it is lavender. बायकांना जांभळा नाही आता लॅव्हेंडर. म्हणजे मराठीत मला माहित नाही जे असेल ते. See, we don't know that. पुरुषांना हे एवढं कळत We नसतं. know 4 colors. आपल्याला 4 रंग कळतात पुरुषांना. Black, white, red, blue, green. पुरुषांना 4-5 कळतात. म्हणजे पांढरा, काळा, लाल, जांभळा, तांबडा. We say blue. आपण म्हणतो निळा. They say not blue, turquoise blue. बायकांना निळा नाही मराठी नाही काय चिंतामणी ब्लू. क्लास चिंतामणी ब्लू म्हणे. Amen. चिंतामणी निळा. We say pink, they say magenta. मजेंडा. आपण गुलाबी म्हणतो ना मजेंडा. पुरुष कसं गुलाबी, बायकांचं नाही मजेंडा. म्हणजे गुलाबी See, अजून थोडा काळा. like we say yellow color. That yellow color they know. But they say no, lemon yellow. जसं पुरुष म्हणतात पिवळा, बायका नाही पिवळा नाही लेमन येलो. Isn't it? हे ना हे बायकांचं असं रंगांवर खूप. So when men, poor fellows, when they go to shop for their wives, they say, you said blue, no, not blue. I said turquoise blue. तर पुरुष जेव्हा बायकांबरोबर शॉपिंगला जातात तेव्हा म्हणतात आपापल्या बायकांना तू निळं म्हटली होती ना. अहो निळं म्हणजे हे नाही चिंतामणी निळी. Now we don't know that. आपल्या पुरुषांना हे एवढं कळत Now नाही. we know brown. पुरुषांना कसं ब्राऊन. ब्राऊन But they will म्हणजे say no, beige color. No, beige I don't know. बेज म्हणजे क्रीम मला नाही माहिती. And for brown they have chocolate color. मग ब्राऊन कलर चॉकलेटी कलर.
बेज, क्रीम, आयव्हरी. हालेलुया. We only know blue, black, red. पुरुषांचा सिंपल हिशोब असतो काळा, तांबडा, निळा, Now पिवळा. in that they have white means off white. आता बायकांचं पांढरा म्हणजे अर्धा पांढरा, Off white. ऑफ व्हाईट. Amen. आमेन. हे असं सगळं. They suddenly grasp things. बायका पटकन Like गोष्टी करतात. Mary Magdalene said, yes, I saw that Jesus' body was not there. जसं मरिया मगदालिया म्हटली, मी पाहिलं येशूचा देह तिथं नाहीये. Peter and James, John said, no, no, पेत्र याकूब म्हणले नाही नाही नाही, something is wrong with you. काहीतरी तुला झालेलं आहे. मरिया तेरे में कुछ हो गया. No, but Jesus met us and he said, he will go before Galilee, go and meet. They didn't. नाही, येशू म्हटला होता ना की आपल्या अगोदर ते जाणार, आपल्याला गालिल्यात भेटणार. They- Peter said, we'll go for fishing. पेत्र म्हटले नाही नाही, फिशिंगला चला. Mary didn't go for fishing or some other work. मेरी नाही गेली दुसरं काही काम करायला. That awareness. ती जागृतता. बायकांमध्ये धीर थोडा जास्त असतो, पुरुष धीर Let लवकर. us be aware जरा चाहूल ठेवा, that my Jesus is coming. माझा येशू येतोय. And we don't know, he might come even as we are seated here. आपण इथे बसलेले असतानाही येशू येईल, कोणाला माहित आहे? We don't know. काय माहिती आपल्याला? Suddenly, अचानक you are thinking about your afternoon food and in the morning he's taken you. तुम्ही दुपारच्या जेवणाची काळजी करत बसलेली असाल आणि पहाटेच तो तुम्हाला घेऊन गेला. Yes. We don't know. काय माहिती And आपल्याला? that's why we should be very happy. मग आपण एकदम खुश We राहायचं, should not live in fear. घाबरून नाही जगायचं. Because we have accepted Jesus in our heart. आपण येशूला आपल्या हृदयात स्वीकारलेला आहे ना. And so when he comes, we are gone. येशू आला की आपण गेलो, We are gone. आपण गेलो. Praise the Lord. आमेन. That's what I want to tell you. मला तुम्हाला हे सांगायचंय. Amen. Amen. I think so. We will pray. मला वाटतं आपण आता प्रार्थना करूया. These days, the Lord is showing to me that He wants to manifest more through me through healings and blessings. या अलीकडच्या दिवसांमध्ये प्रभू मला दाखवत आहे की आरोग्य आणि आशीर्वाद याद्वारे प्रभूला थोडंसं वाढत्या प्रमाणात मला वापरायचंय. He wants to bless the people. He wants to the people of the church to remain in good health and strength. त्याचं कारण हे आहे की त्याला लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, त्याला चर्चमधल्या लोकांना सुदृढ आशीर्वादित पाहिजे. So I'll pray for the sick. मी आजारांसाठी आज प्रार्थना करीन. How many are sick? Just raise your hand. किती लोक आजारी Very आहेत? sick. Yes. खूप आजारी आहेत, त्यांनी आपला हात वर करावा. There are many people who are sick. खूप लोक आजारी आहेत. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद, Father. धन्यवाद, Yes. धन्यवाद देव We बाप्पा. will just worship the Lord and the Lord will lead us. प्रभूची आपण आराधना करूया का? प्रभू आपल्याला चालवेल. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा ज्ञान, तू सब कुछ है. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी है. हम दोनों अलग नहीं है, हम दोनों एक आदमी हैं. यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा ध्यान, यीशु सब कुछ है. यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा ध्यान, यीशु सब कुछ है. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी हैं. Glory to you, Jesus. हम दोनों अलग नहीं है, Ramathala Rabba Shakara Baramathala. हम दोनों एक आदमी हैं. Shakiri Baramathala Rabba Karaba Shakaraba. The Holy Spirit is in this place. देवाचा पवित्र आत्मा या जागेत आहे. He wants to heal you. त्याला तुम्हाला आरोग्य He द्यायचं, wants to bless you. त्याला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा, He wants to take charge over your life. त्याला तुमच्या जीवनाचा ताबा घ्यायचा. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Master. धन्यवाद प्रभू. Come on, those who are sick now, जे लोक आजारी आहेत be ready now. त्यांनी आता तयार The राहा. Lord wants to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. Today may be your day आज कदाचित तुमचा दिवस असेल where He will deliver you completely. जिथं तो तुम्हाला आज पूर्ण सुटका देईल. And the Lord will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा. The Lord will heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य देईल.
Whatever problems you have, wherever problems you have, place your hand on those areas. जो काही तुम्हाला त्रास आहे, जिथे कुठे काही दुखत आहे त्या भागावर आपला हात ठेवा. Let the Lord touch you प्रभूला तुम्हाला स्पर्श करू दे and let the Lord heal you. आणि प्रभूला तुम्हाला आरोग्य देऊ दे. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, these are the many people प्रभू ही सारी लोक आहेत who need healing from you. ज्यांना तुझ्याकडून आरोग्याची गरज They आहे. believe, oh Father, त्यांचा विश्वास आहे that प्रभू you are going to touch them this morning. की आज सकाळी तू त्यांना स्पर्श करणार आहेस. Lord, you are going to touch them. प्रभू तू त्यांना स्पर्श करणार You are आहेस. going to touch them तू now. त्यांना आता स्पर्श करणार Your आहेस. power is going to come down तुझं now. सामर्थ्य आता खाली येणार आहे. As I take the name of Jesus, जसं मी येशूचं नाव घेईन, the Holy Spirit is going to come down. पवित्र आत्मा खाली येणार You are going to heal them. आणि तू त्यांना आरोग्य You are देणार. going to bless them. तू त्यांना आशीर्वाद देणार. You are going to deliver तू them. त्यांना सुटका देणार. Thank you, Master. धन्यवाद दे बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद Now, प्रभू. every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave the people. सोड या लोकांना. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. 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 Every breathlessness, श्वास घेता न येणं, people who are suffering with breathlessness, त्यांना श्वास घेता येत नाही, I command you in the name of Jesus. दम लागतो, येशूच्या नावात मी आज्ञा करतो. सोड. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या Be नावात. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Fear that has gripped some people, जी भीती काही लोकांच्या मनात आली I आहे, command that spirit of fear to leave them in Jesus' त्या name. भीतीच्या आत्म्याला मी आज्ञा करतो, या लोकांना सोड येशूच्या नावात. Swelling in the body, अंगावर आलेली सूज I command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave, सोड. leave, सोड. leave सोड. in Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Every problem in the chest, छातीत असलेला सगळा आजार leave in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. Stomach problems, पोटातले आजार, stomach ailments, पोटातलं I दुखणं command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave, सोड. leave. सोड. Every ulcer, अल्सर, every tumor, ट्यूमर, I command you to leave the bodies in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात लोकांचं शरीर सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Check it up in your stomach. तपासा आपलं पोट, wherever तपासा it is. जिथे कुठे आहे ते तपासा. It will go in Jesus' name. येशूच्या नावात ते जाईल. It will go in Jesus' name. येशूच्या नावात ते जाईल. Come out in the name of Jesus. येशूच्या नावात बाहेर निघ. Every headaches, डोक्यातला आजार leave in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. People suffering with piles. ज्या लोकांना मूळ व्याध आहे, There are people who are suffering with piles काही now. लोकांना मूळ व्याधाचा आजार The आहे Lord आता. is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Receive the healing of piles in Jesus' name. मूळ व्याधाच्या आजारात येशूच्या नावात आरोग्य आता Be स्वीकारा. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thyroid problem, थायरॉइडचा आजार leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the legs, पायांमध्ये असलेले आजार, swelling in the legs, पायावर येणारी सूज, because of accident or whatever operation, your legs are not functioning properly. ऍक्सिडेंटमुळे एका ऑपरेशनमुळे तुमचे पाय नीट चालत नाही. Just place your hand on their legs. आपले हात आपल्या पायांवर ठेवा. Every pain and complication in the feet, पायांमध्ये असलेल्या In the सगळ्या legs. वेदना, सगळा गुंता, सगळे I आजार command you in the name of Jesus. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave, सोड. leave in Jesus' name. Get out. सोड. Lord, let your healing power flow into their legs प्रभू तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या पायात वाहू and heal them. आणि त्यांना बरं कर. Heal them. त्यांना बरं कर. Every fever, ताप I curse you in the name of मी Jesus. शापित करतो येशूच्या I नावात. curse you in the name of मी Jesus. शापित करतो तुला येशूच्या Live नावात. in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Cold and cough and other ailments, सर्दी, खोकला, व्हायरल, live in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Live in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Issue of blood, सारखा होणारा a रक्तस्राव, white discharge, पांढरं I जाणं, command in the name of Jesus, leave येशूच्या नावात मी आज्ञा करतो. सोड. in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Let your healing power flow into them now. तुझं आरोग्याचं सामर्थ्य आता त्यांच्यात Let जाऊ your दे. healing power flow into them now. तुझं आरोग्याचं सामर्थ्य आता त्यांच्यात जाऊ दे. Now I'm going to blow the wind of God. आता देवाचा वारा मी फुंकणार आहे. Just raise your hands. आपला हात सगळ्यांनी वर करा. Let the power of Jesus touch you now. देवाच्या येशूच्या सामर्थ्याला आता तुम्हाला स्पर्श करू Power दे. of Jesus will touch you now. येशूचं सामर्थ्य तुम्हाला आता स्पर्श You करेल. will be strengthened. तुम्हाला शक्ती मिळेल. Power of Jesus will come in you. येशूतलं सामर्थ्य तुमच्यावर येईल. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू.
Receive the touch of God right now. देवाचा स्पर्श आता स्वीकारा. Come down, Holy Spirit, पवित्र आत्म्या खाली ये and touch them. आणि त्यांना स्पर्श कर. Revive them. त्यांना सजीव कर. Heal them. त्यांना आरोग्य दे. Come on, now you have to say it. आता तुम्ही बोला. Say, बोला. every fear leave me in Jesus' name. सगळी भीती येशूच्या नावात मला सोडू दे. Every curses leave me in Jesus' name. प्रत्येक शाप येशूच्या नावात मला सोडू दे. Every sickness leave me in Jesus' name. प्रत्येक आजार येशूच्या नावात मला सोडू दे. As believers, you have more right and authority. विश्वासू या नात्यानं तुम्हाला जास्त अधिकार आणि हक्क आहे. Say, sickness leave me म्हणा आजारांनो मला सोडा. in Jesus' name. येशूच्या नावात Leave my body. माझं शरीर सोड. Leave my soul. माझा जीव सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Every lustful thoughts leave me in Jesus' name. सगळे वासनात्मक विचार मला येशूच्या नावात सोड. Every doubt leave me in Jesus' name. सगळी शंका आणि संदेह मला येशूच्या नावात सोड. Every depressing spirits leave me in Jesus' name. नैराश्य आणणारे आत्मे येशूच्या नावात मला सोड. Every depression, there are many who are going through depression. अनेक माणसं डिप्रेशन मध्ये गेलेली आहेत. Say, leave me in Jesus' name. मला सोड येशूच्या नावात. You depressing spirits, leave me in Jesus' name. सगळा डिप्रेस करणारा नैराश्य देणारा आत्मा मला येशूच्या नावात In सोड. the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. Leave my body. माझं शरीर सोड. Leave my soul. माझा जीव सोड. Leave my spirit. माझा आत्मा सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Every poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्याने येशूच्या नावात मला सोड. Every poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्याने येशूच्या नावात मला सोडावं. In the name of Jesus. येशूच्या नावात. Curses, leave me. शापांनी मला सोडावं. Lord, प्रभू let your presence fill me. तुझा सहवास मला भरून काढू दे. Let your presence fill me. तुझा सहवास मला भरून काढू Let दे. your strength fill me. तुझी शक्ती मला भरून काढू दे. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. मला धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. मला धन्यवाद येशू. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना Let करतो. my people not live in fear. माझ्या लोकांना घाबरून घाबरून जगू देऊ नको. Let your power come down upon their lives. तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनावर येऊ दे. Bless them in their work. त्यांच्या कामात त्यांना आशीर्वादित कर. Bless them at home. त्यांना घरात आशीर्वादित ठेव. Whatever they undertake, let them prosper. जे काही ते करायला हातात घेतात त्यात त्यांना समृद्ध कर. Let them have finance. त्यांना पैसा मिळू दे. Bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Bless them materially. त्यांना भौतिक आशीर्वाद दे. Let them progress in life. जीवनात त्यांची प्रगती होऊ दे. Let their enemies scatter. त्यांचे शत्रू पांगू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Nobody should go against my people. कोणी माझ्या लोकांविरुद्ध जाऊ नये. You set the hedge of fire around them. अग्नीचं कुंपण त्यांच्या सभोवताली तू घाल. You be with them. तू त्यांच्या बरोबर राहा. Let the earth and the trees भूमी आणि झाडं not harm my people. माझ्या लोकांना इजा करता कामा नये. You put a stamp around the forehead त्यांच्या कपाळपट्टीवर तू तुझा शिक्का and मार save them. आणि त्यांना वाचव. And save them. आणि त्यांना वाचव. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe माझा विश्वास that आहे your ministering angels are ministering to my people. तुझे सेवा करणारे दूत माझ्या लोकांची सेवा करतात. In these last days, या शेवटच्या दिवसात when wickedity is increasing, दुष्टाई जेव्हा वाढत आहे let my people be well protected. माझ्या माणसांना चांगलं संरक्षण लावू दे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी ही प्रार्थना मागितली. Amen.